नमस्कार, मी अभिनेत्री प्रिया नमस्कार. बोलते. तुमच्यासाठी घेऊन येत आहे एक नवीन YouTube चॅनलवर एक नवीन सीझन डास रेसिपी. डास रेसिपीच्या या सीझन मध्ये आपण बघणार आहोत आपल्या आठवणीतल्या पारंपरिक रेसिपी. ज्या रेसिपीची चव आपल्या आई, आजी आपल्याला सांगायची, पण आपल्या नशिबात त्या अजून तरी आल्या. याच रेसिपींच्या शोधामध्ये पारंपरिक पद्धतीने आपल्याला आजची एक रेसिपी करून दाखवणार आहे. आजी, हो. तुमचं या शो मध्ये खूप खूप स्वागत. आजी, तुमचं नाव सांगाय का? रुक्मिणीबाई. ओके, आजींचं नाव आहे रुक्मिणी आजी, तर मी त्यांना लावायला रुक्मिणी आजीच म्हणणार आहे. आजी, तुम्ही आज आम्हाला कुठली पारंपरिक रेसिपी दाखवणार आहात? मला दुधाची शेंग. ओके, दुधाची शेंगोळे. हं. ते खाण्यामागचं कारण का आणि ते कधी खातात? ते म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये गरम असतं आणि पौष्टिक. त्याच्यामध्ये सगळं जीवनसत्व भेटतं. म्हणजे आपल्याला आतून हीट निर्माण हो, होते. भेटणं. आणि कशा प्रकारे असतात ते, म्हणजे कसे केले जातात? ते म्हणजे आणायचे, धुवून वगैरे करायचे, वाळत घालायचे, तळायचे आणि त्याच्यामध्ये हिंग, जिरे टाकायचं. तिखट, मीठ सगळं काही लसूण बिसून सर्व टाकून शेंगदाण्याचं कूट आणि ते पीठ एकत्र काढून घ्यायचं ओके, आणि मग ते वळायचे असे. टेस्टी होणारी रेसिपी मला तर खूप खावीशी वाटते. आणि आजी, मला सांगा की ते तुम्ही तुमच्या लहानपणी खायचे का? हो. आणि तुम्ही तुमच्या मुलांना पण खाऊ घातले? आमच्या मुलांना पण, आमच्या आई-वडील पण करायचे. वाव! कारण की आता एकदम हल्लीच्या जीवनामध्ये आमच्या मुलांना मॅगी, नूडल्स, पिझ्झा, पास्ता ह्याच्यामध्ये पौष्टिकता नाहीये. नाही. म्हणून ह्या शोधामध्ये आम्ही तुम्हा सर्वांसाठी एक नवीन शो घेऊन येत आहोत. चला तर मग बघूया आजी आपल्याला दुधाची शेंगोळे दाखवणार आहात. एक नवीन रेसिपी पारंपरिक पद्धतीने. चला आजी, आपण चला, जाऊया? जाऊ. चला तर मग आपण छानपैकी ती चूल लागलेली आहे. आजी, आता तुम्ही हे चुलीवर आम्हाला दाखवणार आहे. म्हणजे सोने रेसिपी बघा, आम्हाला पारंपरिक रेसिपी ती पण चुलीवरची. वाव, ग्रेट कॉम्बिनेशन. आजी, मला सांगा आता आपल्याला शेंगोळे करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे? शेंगदाणे. आपण हे भाजून घेतले का? हो, अजून आणि मीठ, तेल, जिरं, हळद आणि हिंग. आणि कोथिंबीर. कोथिंबीर सजावटीसाठी का आपल्याला त्याच्यात पण टाकायची? त्यात वाटून सनी चविष्ट लागतं. पीठ कसलं कसलं यूज केलं आपण? उडदाचं दोन्ही पण कोरड्याचंच आहे. आणि थोडं गव्हाचं टाकायचं. ओके, जे गव्हाचं पीठ आणि कुळथाचं पीठ. ओके, हं. मग आता आपण लसूण हिरवी मिरची मिक्सर मध्ये करायची का आजी? नाही, त्याच्यावर पाटावर. वाव, पूर्ण पारंपरिक पद्धतीने आजी आपल्याला कुळथाचे शेंगोळे दाखवणार आहात. आजी, मी माझ्या लहानपणी पण पाटावर त्या पाहिला नव्हता. सो आय एम सो लकी. मला नाही येत, मला शिकवाल का तो झाल्यानंतर? हो. ओके. दाखव. आपण आता मीठ घेतलं का इथे? मीठ कशासाठी घ्यायचं आजी? चवीला. आणि हे व्यवस्थित कट पण केलं जातं का? हो. ओके. दाखवूया. हो. बापरे. आजी, आमच्या जनरेशन मध्ये तेवढं कुठाना कोणी करणार पण नाही. आता तुमचं नवीन जात झालं ना. हो, मग ह्याचीच चव येते का? मग आणि आजींच्या प्रेमाची, हो की नाही? वाव. तर मग आजींनी मस्तपैकी पाट्यावर लसूण, हिरवी मिरची, थोडंसं मीठ आणि जिरं हे मस्त वाटलं आहे. आता आजी आपण काय करणार आहोत? आता हे सगळं पीठ मळून घ्यायचं. ओके, पीठ म्हणजे आता आपण जे घेतलेलं आहे ते हो. कुळथाचं पीठ, म्हणजेच कुळथाचं पीठ आणि गव्हाचं पीठ. तर गव्हाचं पीठ कमी घ्यायचं का? हो, कमी घ्यायचं. कमी घ्यायचं. घ्या. आता हे कसं बघा. भिजवायचं? चिकटपणा पाहिजे. अच्छा, म्हणून गव्हाचं पीठ. हो. हे आपण घेतलंय कुळथाचं पीठ. हे गव्हाचं पीठ. ओके. त्याच्यामध्ये आपण आता काय टाकणार आहोत? जिरं. अजून यामध्ये जिरं आपण ऍड करतो आहोत. आता आपण टाकतो आहोत शेंगदाण्याचं कूट. आधी कूट काढून टाकायचं. ते म्हणजे चव येण्यासाठी. ओके. अजून हिंग टाक. हिंग पण टाकायचं का आजी याच्यात? हो. वा. पाणी घालून आता हे मळून घ्यायचं. ओके. वाव.
अशा प्रकारे आपण सगळं साहित्य एकत्र केलं आहे आणि ते छान त्याचं पीठ आपण तयार करून घेतो आहे. आपलं पीठ मळून झालेलं आहे. छान असं घट्ट असं पीठ भिजवलं आजीनी. ते आहे आजीनी मगाशी जे वाटलेलं होतं ते वाटण टाकलं आहे. जिरं टाकता आहे आजी आता फोडणीमध्ये. त्याच्यामध्ये आजी टाकताय हिंग. त्यामध्ये पाणी टाकताय आजी. आजी साधारण पाणी कसं टाकायचं अंदाजाने टाकायचं? आपल्याला जेवढं पाहिजे पातळ किंवा थोडासा घट्ट असं करू शकतो. आजीनी हळद टाकली पुन्हा त्याच्यात. आता ह्याला उकळी येऊ द्यायची का? ओके. तिकडे आपण फोडणी दिली आहे. आजी आता शेंगोळे वळायला घेत आहे. मला खूप एक्सायटेड आहे की आजी शेंगोळे वळतात म्हणजे नक्की काय करतात. आपले शेंगोळे आता हे सगळे करून झाले आहे. आजी आता ते पाण्यात का बरं? अच्छा, म्हणजे थोडंसं पीठ पाण्यात टाकून ते भिजवून ते उकळलेल्या पाण्यात टाकल्यामुळे थोडासा घट्टसरपणा आपल्या शेंगोळ्यांना येईल. हा. वा, ह्याला काय म्हणतात माहितीये का की एक नुसते किंवा एक टीप आपण म्हणू शकतो ह्या पद्धतीला, जे आपली जुन्या काळी आजी करायच्या. त्यावेळेस खारट झालं त्यांच्याकडे तयार असायचं रेसिपी पेक्षा नाही. त्याच्यात मध्ये त्यांचे टिप्स यूज करून ती रेसिपी कशी खाण्याजोगी होईल आणि योग्य होईल ते आपल्या आजी किंवा आपल्या आजीच्या पटव्यामध्ये ते सगळे टिप्स असायचे. तसे आजींच्या आता एक आपल्याला समजले की पातळ होऊ नये म्हणून त्यांनी ती थोडंसं पाण्यात मिक्स करून त्यात टाकलंय. आणि उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हे शेंगोळे सोडायचे. आजी उकळत्या पाण्यातच का सोडायचे? ते म्हणजे ना चिखल होत नाही. ओके, नाही तर मग ते पाष्ट्रून जातील किंवा ते सुटून जातील म्हणून ते उकळलेल्या पाण्यातच आपल्याला हे शेंगोळे सोडायचे. आजी एक एक टाकायचे का? मोकळे करायचे. शेंगोळे टाकताना ते मोकळे टाका, नाही तर ते गच्च होतील, एकमेकांना चिकटलेलेच शिजतील आणि मग ते खायला मजा नाही येणार, हो की नाही? शिजले पाहिजे. 20 मिनिटासाठी झाकून ठेवतो आहे. वा वा. आजी आता आपले शेंगोळे होत आहेत, साधारण 15-20 मिनिटं आपल्याला लागतील. मला सांगा की कसं वाटतं तुम्हाला आमच्या शो मध्ये शेंगोळे टाकताना? छान वाटतं मला. छान वाटतं, तुम्हाला अशा रेसिपी शिकायला आवडतं. घरात कोण असतं आजी? आमच्या सुनबाई आहे, नाती आहे, पणती आहे. मग तुमच्या नातनातूंना शेंगोळे आवडतात का? हो. बा, आजीच्या हातचं सगळं छान लागणार आहे. नेमकी आजी इतक्या छान आहे आणि आजीने खूप छान सपोर्ट केलाय आणि खूप छान रेसिपी आपल्या सगळ्यांना दाखवली आहे. आजच्या ह्या भागामध्ये मला असं वाटतं मुगाचे शेंगोळे जे आपण पाहिले आहेत ते नक्कीच सगळ्यांनी घरी ट्राय करा आणि आमच्या आजींना आठवण करा आणि सगळ्यात मेन म्हणजे आमच्या ह्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि इनबॉक्स मध्ये तुमचे कमेंट्स नक्की शेअर करा. हो ना? आता आपले 15-20 मिनिटं होत आले आहे जवळजवळ. आपण आजी बघूया का शेंगोळे कसे झाले? अशा प्रकारे आपल्या आजींनी दाखवलेली काय म्हणते आठवणीतली रेसिपी आणि आठवणीतली चव आज टेस्ट करते आहे. आपले शेंगोळे तयार झाले आहे. आजी ते गरम गरम राहावे म्हणून ते चुलीवरच ठेवलंय. चला तर मी आता टेस्ट करते की शेंगोळे कसे झाले. वाव, आजीने जरी जुन्या काळात शेंगोळे केले पण डेकोरेशन करताना त्यांनी हे नक्की ठेवलंय. आठवणीतली चव काय असते ते खरंच आजींच्या हातचं खाल्ल्यावर, शेंगोळे खाल्ल्यावर कळालं. मला असं वाटतं खरंच की लहान मुलांपासून वृद्धांपासून सगळ्यांना आवडणारी आणि अतिशय पौष्टिक अशी डिश आजीने आपल्याला दाखवली. सो आजी रुक्मिणीताई बाळकृष्ण काशीद, आजींचं पूर्ण नाव. नाशिक मधून आजी आहे आणि आम्ही भाग्यवान आहोत की आजींची रेसिपी आम्हाला खायला मिळाली. सो थँक्यू सो मच आजी. पुन्हा एकदा आजींचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आजींनी आपल्याला खरंच खूप साध्या सोप्या सरळ पद्धतीने आणि अतिशय पौष्टिक अशी रेसिपी दाखवल्याबद्दल आजींचे खूप मनापासून धन्यवाद. आपल्या आजींनी केलेल्या चुलीवरच्या कुळथाची रेसिपी बघण्यासाठी नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा. चुलीवरच्या कुळथाचे शेंगोळे खरंच खायला खूप मजा आली. आजी इतकी छान रेसिपी आम्हाला खाऊ घातल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आमच्याकडून आजींना एक छानशी भेट. आजी, खरंच ही चव आठवणीतच राहील. धन्यवाद.